नागपूरमध्ये आयोजित तर्री पोहा विथ देवाभाऊ या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी स्पष्ट केले की जनता अफवांवर नाही तर विकासावर मतदान करेल। मुख्यमंत्र्यांनी या संवादादरम्यान उद्धव ठाकरे यांच्या विधानावरही पलटवार करताना सांगितले की नागरिकांचा फोकस खऱ्या अर्थाने शहराच्या विकास कामांवर आहे, अफवा किंवा राजकीय आरोपांवर नाही। मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे नागपूरमधील राजकीय चर्चेला नवीन वळण मिळाले असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे लक्ष विकास कामावर राहील असे त्यांनी अधोरेखित केले। पहिल्यांदा तर याला गंभीरतेनेच मी घेत नाही। याचं कारण त्यांच्याकडे दाखवायला काही नाही, 25 वर्षात काही काम केलं नाही, त्यामुळे अफवांचा बाजार उठवून आपल्याला मतं मिळू शकतील असं जे त्यांना वाटतंय, मला असं वाटतं 16 तारखेला हे स्पष्ट होईल। त्यांच्या अफवांवर कोणी विश्वास ठेवणार नाही। 100% पराभव डोळ्यासमोर दिसतोय, म्हणूनच हे राजकारण चाललेलं आहे। शिवसेना म्हणजे शहासेना आणि भाजपाची बी टीम असल्याचं ते आरोप करतायत। पहिल्यांदा थोडी बोलले, ते अनेक वेळा बोलले। प्रश्न हा आहे की ते बोलल्यानंतर कोणाचा त्यांच्यावर विश्वास आहे का? विधानसभेमध्ये ते असंच बोलत होते, तरी लोकांनी आम्हाला आणि शिंदेजींना निवडून दिलं। नगरपालिकेमध्ये पुन्हा आम्हालाच निवडून दिलं। आता महानगरपालिकेत जनता आम्हालाच निवडून देते। उत्तर देता जनता विकासाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मतदान करेल असं वाटतंय? जनता टोमण्यांवर मतदान करणार नाही, जनता टीकेवर मतदान करणार नाही, जनता विकासावरच मतदान करेल। माझा असा कयास आहे की 29 महानगरपालिकेत आमची स्थिती चांगली आहे। किमान 27 महानगरपालिकांमध्ये महायुतीच्या 3 पक्षापैकी कुठल्या तरी पक्षाचा महापौर असेल आणि भाजप नंबर 1 असेल।